हॅलो माय डिअर सिस्टर, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत टिफिन स्पेशलमध्ये मुलांसाठी सॉफ्ट आणि हेल्दी व्हेज थालीपीठ. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता एकदम कलरफुल आणि एकदम सॉफ्ट असे थालीपीठ झालेलं आहे. तुम्ही जर हे मुलांना टिफिनमध्ये दिले तर मुले खूप आवडीने खातील. तर फ्रेंड्स, एखाद्या वेळेस आपल्याकडे टाईमही नसतो, तर कमी वेळामध्ये कसं थालीपीठ बनवायचं, व्हेज थालीपीठ, मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण एखाद्या वेळेस आपल्याला बाय चान्स आपल्याकडे भाजीलाही काही नसतं घरामध्ये आणि एखाद्या वेळेस वेळही नसतो, तेव्हा काय करायचं, तर तुम्ही हे थालीपीठ बनवायचं. तर इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, तर आपण ते अर्धी वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ आणि बेसनचं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही पण. तर फ्रेंड्स, तुम्हाला पीठ कसं घ्यायचं हे जर मेजरमेंट कळत नसेल ना, तर मी तुम्हाला सविस्तर सांगते. तर फ्रेंड्स, आपण जेवढं पीठ घेतो त्याचा 1/4 भाग आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजेच समजा 3 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं तर डाळीचं 1 वाटी पीठ घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी ते 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतली होती, कारण मी माझी मुलगी एकटीच आहे टिफिनमध्ये, तिला टिफिन देण्यासाठी. त्यामुळे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि अर्धा वाटीला थोडंसं कमी डाळीचं पीठ घेतले. आता मी इथे थोडं पाणी करून अशा प्रकारे थोडंसं पातळ असं करून घेते. जास्तही पातळ करायचं नाही, स्टार्टिंगला थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकून एवढ्या प्रमाणामध्ये पातळ करून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नाही करायचं. आणि एकदाच पाणी टाकून घेतलं आणि जास्तच पातळ होऊन जातं, त्यासाठी थोडं पाणी करून पातळ करून घ्यायचं आहे. तर मी इथे हळद टाकून घेतले थोडीशी चिमूटभर आणि अर्धा चम्मच जिरे टाकून घेतले. त्यानुसार मी आता चवीनुसार इथे मीठ टाकून घेतले आहे. जिरे मला थोडेसे कमी वाटले, त्यामुळे मी परत एकदा थोडेसे जिरे टाकले आणि परत एकदा मी हे छान मिक्स करून घेत आहे. आता मीठ, हळद, जिरे छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी इथे बारीक चिरलेला कांदा, 1 मिडियम साईजचा आणि 1 टोमॅटो मिडियम साईजचा बारीक कट केलेला टाकून घेतले आहे. तर इथे मी कढीपत्त्याचे 7 ते 8 पानं हे सुद्धा मी बारीक स्वच्छ धुवून कापून घेतले आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर पण छान अशी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून टाकून घेतली आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर फ्रेंड्स, आपलं भाजीचा वेळ वाचतो आणि एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल तर आपण हे झटपटही थालीपीठ बनवू शकतो. तर अशा प्रकारे मला थोडंसं घट्ट असं वाटत होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि थोडंसं पातळ करून घेतले. थोडंसं पातळ झालं तर मग थोडंसं मीठ आणि हळद कमी वाटत होतं, त्यामुळे मी मीठसुद्धा टाकून घेतले. तर आपल्याला हे सगळं थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि तो आपण नेहमी टिफिन वगैरे घरी स्वयंपाक करतो, त्यामुळे हा सर्व अंदाज येऊनच जातो आपल्याला. तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतले. आता मी एका वाटीमध्ये आपलं मिश्रण आणि एका वाटीमध्ये तेल आणि एका वाटीमध्ये पाणी घेतले आहे. पाणी जेव्हा आपण हे थालीपीठ तव्यावरती टाकतो तेव्हा थोडंसं गरम लागेल, त्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये हात बुडून थालीपीठ पसरून घ्यायचं आहे. त्यासाठी मी पाणी घेतले आहे. तर मी इथे तवा तापल्याच्या नंतर इथे तेल टाकून घेतले आहे आणि तेल सर्व तव्याला पसरून घेत आहे. तर अशा प्रकारे मी आता थालीपीठ बनवण्यासाठी फक्त 1 पळी एवढंच पीठ टाकून घेत आहे. कारण जास्तही मोठं थालीपीठ बनवायचं नाही, कारण जास्त जर मोठं झालं तर आपली चिडचिड होते, कारण ते खूप जास्त मोठं होतं, थोडंसं पातळ होतं आणि पसरल्याच्या नंतर मोडण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यासाठी 1च पळी पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आकारामध्ये आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. तेवढं पिठामध्ये छान असं म्हणजे मिडियम जाड आणि मिडियम पतला असा आपला थालीपीठ बनतो. तर तुम्ही इथे बघू शकता, मी जास्तही मोठा नाही केला, कारण एका पळीमध्ये जेवढं बसेल तेवढंच पिठाला मी पसरून घेतले छान असं, आणि थोडंसं पतला थोडंसं जाड असं थालीपीठ बनतो. तर आता कढईने मी तेल टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे 1 मिनिट असं झाल्याच्या नंतर मी आता हे थालीपीठ पलटून घेते. तर हे व्हेज थालीपीठ मुलांना खूप आवडतं, ते खूप आवडीनं खातात. जर एखाद्या मुलांना
भाजीमध्ये भाज्या खायला आवडत नसेल ना, तर तुम्ही त्याला सांगायचं नाही की एखादा मुलगा टोमॅटोसुद्धा नाही खात आणि कांदा पण नाही खात, पण त्यांना कळू द्यायचं नाही तुम्ही काय काय टाकताय. आणि सगळे विटॅमिन्स त्याच्यामध्ये शरीरामध्ये मुलांना गेलेच पाहिजे. त्यासाठी ना त्यांना नकळत ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि त्यांना सांगायचं खूप छान लागतं, खूप छान. आणि तसंही हे खूप छान लागतं. तर मी असे आलटून पलटून छान असं थालीपीठ बनवून घेतले आणि अशा प्रकारे मी बाकीचेही थालीपीठ बनवून घेतले. तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि हे थालीपीठ लेकरं खूप आवडीने खातील. कारण माझ्या मुलींना हे आठवड्यातून 2-3 वेळेस ती मागत असते, मम्मी मला हे थालीपीठ बनव म्हणून. तर माझ्या मिस्टरांनासुद्धा खूप आवडतं. मी मुलीला केले का तर मिस्टरसुद्धा खूप आवडीने खातात आणि हे खरंच खूप छान लागतं. फक्त एखाद्या मुलांचा प्रॉब्लेम असते की ते कांदा टोमॅटो खात नाहीत, तर ते तुम्ही स्किप करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मऊ आणि सॉफ्ट अशा थालीपीठ बनून तयार झालेलं आहे. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. येणारी नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.